नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महादयो महासत्तो बुद्धिमूले निषीन्द्रिया पंचमारे पराजेत्वा पत्तो संबोधि मुत्तमं। विश्वाला शांतीचे मार्ग देणारे अरहत सम्यक संबुद्ध आणि भगवान बुद्धाच्या साक्षात केलेला सद्धम्म आणि गेलेल्या 2500 वर्षापूर्वी अहोरात्र प्रचार प्रसार करणारे आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, या तिन्ही रत्नाला मी प्रथम वंदन करतो। आज इथे तपोभूमी आंबोळा इथे जर आपल्याला आपल्या जीवनात जर मंगलमय आपलं जीवन करायचं असेल तर ते आपल्याला जे भगवान बुद्धानं श्रावस्तीमध्ये सांगितलेले 38 प्रकारचे मंगल जे आहे, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं। पण जे मूर्ख लोक आहे त्यांची संगत न करणे आणि जे सज्जन लोक आहेत त्यांची संगत करणे, जे पूजनीय आहे त्यांची पूजा करणे हेच उत्तम मंगल आहे। आणि त्याच्यामध्ये जे 38 प्रकारचे जे मंगल आहे त्या मंगलला आपण जर पालन करत असतो तर ते आपलं जीवनाचं जीवनभर ते आपलं मंगलमय जीवन होत असते जर आपण त्याला आचरणाने आणणार तर। आणि जे आपले पंचशील आहे किंवा अष्टशील आहे त्याला पालन करणार तर आपलं जे जीवन आहे ते मंगलमय होत असते। आणि हे जे गोष्टी आहे जे भगवान बुद्धांना सांगितलेले जे वाणी आहे, जे सत्य वचन आहे, याला जर आपण आचरणाने आणत असतो तर म्हणत असते की देवता रखंती सर्वदा। जे देवता लोक आहे, जे देवता गण आहे, जे चक्रवर्ती राजापासून जे सगळे जे देवता आहे ते आपलं रक्षण करत असतात। तर भगवान बुद्ध म्हणत असतात की माता पितु उपट्ठान पुत्र दारस संगो अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं।
माता पिताची सेवा करणे, आपलं जे आयुष्य आहे त्याला फुक्कारत चालवणे हे मंगलदायी आहे. तसेच संत कबीर म्हणत असतात की सात दीप और नौ खंड से गुरु से ऊंचा न कोई. सात दीप 9 खंडापेक्षा गुरुपेक्षा उंच कोणी नाही राहत असते. तर आपल्या जीवनातले जे 3 गुरु राहत असते तर ते पहिले गुरु राहत असते ते म्हणजे की आपली आई, आणि जे दुसरे गुरु आहे ते वडील, आणि जे तिसरे गुरु आहे ते आहे धर्मगुरु. आपण आपल्या जीवनात धर्मगुरु जर आपल्याला नाही भेटला तर आपलं जे जीवन आहे ते दुःखमय राहत असते. कारण की धर्मगुरु बिना आपल्याला कोणी सुखकारक मार्गदर्शन नाही देऊ शकत. कारण की आपलं जीवन फक्त हे धम्मामुळे सुधरत असते आणि सुखकारक जीवन होत असते. तर आज जे आपल्या जीवनात 3 प्रकारचे गुरु राहत असते, जे आहे पहिले आई. तर आपल्या जीवनात आपल्या आईला खूप महत्त्व असते, कारण की आई आपल्याला लहानचं मोठं करत असते. आणि आपण लहानपणी आपल्याला जेवण घालून देणे, कपडे घालून देणे, जे आपलं समजदारी येतपर्यंत ते आपली सेवा करत असते. आणि आईमुळं मुलगा घडत असते. आई आणि वडील हे आपल्या जीवनातले सर्वात महत्त्वाचे व्यक्ती राहत असते. आणि धर्मगुरु जर नाही भेटला तर आपलं जीवन हे काहीच कामाचे नाही आहे, आपण हे म्हणू शकतो. तर याच्यावर आहे की अभंग, हाथ जोर और पैर पड़ने से मिले वो फफ्ता काम नहीं, उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिन आराम नहीं. जिधर उधर उसका ही चिंतन, गुरु की आज्ञा पालन हो, प्राण जाए पर वचन न जाए, दमदम में संचालन हो. तर हात जोडून पाया लागून हे व्यर्थ आहे. जे आपले 3 प्रकारचे गुरु आहे, आई वडील आणि धर्मगुरु, यांची जे वाणी राहत असते, जे भगवान बुद्धाचे सत्यवचन आहे, याला आपण जे पालन करून तर आपल्याला ते सुखकारक आहे. आणि जान जाए पर वचन न जाए, दमदम में संचालन हो, म्हणजे की जर आपल्या हे 3 व्यक्ती म्हणजे जर कोणते आपले जे गुरु आहे, समजा की जे आपले धर्मगुरु आहे, त्यांना जर आपल्याला म्हटलं तिकडे जा, इकडे ये, तर त्यांची जे वाणी आहे त्या वाणीला व्यर्थ नाही टाकून तर त्या वाणीचे आपल्याला पालन करायला हवे. कारण की ते जे गुरु राहत असते, जे आपण ज्यांना गुरु मानत असतो, ते कोणते पण गुरु असते, धर्मगुरु असते. तर गुरु तर खूप प्रकारचे आहे. लाखों गुरु है जगत में, डंका बजाए नाम का, जो खास की पहचान दे वह गुरु है काम का. मतलब आपल्या जगात हजारो गुरु आहे, पण जे आपल्याला मुख्य मार्गदर्शन देऊन जे आपलं जे जीवन आहे जे मंगलदायी बनवत असतात, आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपलं जीवन हे सुखकारक बनत असते, जे ते गुरु आहे त्यांनाच आपण गुरु मानावं. कारण की लाखों है गुरु जगत में, डंका बजाए नाम का, जो खास की पहचान दे वह गुरु है काम का. ह्या विश्वात तर लाखो प्रकारचे गुरु आहे, तर जे गुरु पण आपल्याला खासची पहचान देते,
जे आपल्याला खावचं ज्ञान देते, जे आपल्याला आपलं जे जीवन आहे त्याला फुक्कारक बनवते, तेच गुरु आपल्या कामाचे राहत असते. आणि हे जे गुरु राहत असते तर जे पहिले गुरु राहत होते की माता पिता आणि तिसरे गुरु राहत असते की धर्मगुरु. तर हे तिन्ही गुरुंचे जे वचन असते आणि जे भगवान बुद्धाची सत्यवाणी आहे, जे भगवंत आहे यांचे जे वाणी आहे, तर यांना जर आपण पालन करत असतो तर जे आपलं जे जीवन आहे ते मंगलदायी ठरत असते.